हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आंघोळ केली, आवरलो आणि मी निघालो. मला दादांना घेऊन रानातल्या देवाला जायचं होतं, पण तिथं आम्ही गेलो आणि तिथे जाताचा रस्त्यात चिखल होता. आम्ही त्या चिखलातनं गेलो, गाडी बाहेरच लावली होती आणि गेलो आणि इथं देवळात पोचलो आणि पाया पडलो आणि तिथून निघालो. त्या चिखलातनं परत आम्ही निघालो आणि तशाच चिखलातनं आम्ही गेलो आणि परत आम्ही गाडीपाशी येऊन पोचलो आणि तिथनं गाडी काढली आणि परत घरी निघालो. घरी गेलो आणि तिथे ट्रॅक्टरला सजवण्यासाठी डेकोरेटर आला होता. त्या ट्रॅक्टरला गोंडे लावले, आधी पॉवर टॅकला लावले आणि झुरमुळ्यासुद्धा लावल्या. हे पहा कसं दिसतंय फायनली तयार होईल पॉवर टॅक. आणि नंतर महिंद्राला गोंडे आणि झुरमुळ्या लावायला गेल्या आणि महिंद्राचं बी झुरमुळ्या गोंडे लावून झाले. तिथून वेदांत, मी अक्षय निरेला चाललो होतो. असं करंजी पुलाव गेलो. तिथं गेल्या करंजी पुलाव पोचताच आम्हाला तिथे अक्षय भैयांनी करंजी पुलाव गेलो आणि तिथे गेल्यावर आम्हाला भैया भेटला आणि तिथनं आम्ही गेलो. आम्ही निरेला चाललो होतो. हे पहा, हा निरेला जाण्याचा रस्ता. आम्ही गाडी खूप पळवत होतो, त्यासाठी आम्ही आधी पेट्रोल टाकलं आणि परत निरेला जाण्याच्या दिशेने पुढे गेलो आणि फायनली आम्ही निरेत पोचलो आणि डम्पिंगची पिना आणायला आम्ही निरेत आलो होतो हार्डवेअरमध्ये आणि त्या डम्पिंगच्या पिना घेतल्या आणि तिथून परत आम्ही निघालो. हे पहा, पिना घेतलेल्या आणि निघालो. निघालो आम्ही. अक्षयभाईंनी गाडी काढली आणि आम्ही परत माघारी निघालो आणि तिथे मध्येच रस्त्याचे काम चालू होते आणि तिथे रस्त्यात पुलाचे काम चालू होते आणि ते पाहिले. तिथे खूप गर्दी होती आणि ट्रॅफिक होते आणि तुम्ही म्हणाले ह्या पिना कशाच्या? ह्या तर ह्या डम्पिंगला ह्या पिना आणल्या होत्या त्याचे पाटे बसवायला. आणि श्रीनाथ ते हायाबुसाला घेऊन आला आणि म्हणला चला आपल्या बाजारला यायचं. मग आम्ही बाजारला गेलो. बाजार केला आणि श्रीनाथ म्हणाला, बाजार झाल्यानंतर श्रीनाथ म्हणाला आपल्या हायाबुसामधले पेट्रोल संपले, चला आपण पेट्रोल टाकायला जाऊ. आणि आम्ही गेलो आणि हे पेट्रोल टाकले आणि फायनली श्रीनाथने 50 रुपयात त्याच्या हायाबुसाची पेट्रोलची टाकी फुल केली.